सर हिंदी में यही जानना चाहिए कि अगर त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं आहे. सर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी बरेच आरोप केले की तुमच्याशी सुद्धा त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण नोकरी मिळू शकली नाही. काय म्हणतात? अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला. मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या. मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो. टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि आता परत उपमहापौर तिथल्या म्हणतात मालेगावच्या की आम्ही पुन्हा फोटो लावणार टिपू सुलतान. खरं म्हणजे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कधी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर कुठलेही राजे टिपू सुलतानची तर बरोबरी होऊ शकत नाही. हे जे काही बरोबरी करण्याचा प्रयत्न करतायत ते दुर्दैवी आहे. मी त्यांचा निषेध करतो आणि खरं म्हणजे मतांच्या बँकेसाठी वोट बँकेसाठी अशा प्रकारचं काही लोकांचं जे काही प्रयत्न आहे आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं जे कोणी लोक काम करतायत, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकार नक्की करेल आणि अशा प्रकारच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर देखील अंकुश लावण्याचं काम करेल. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सरकार जिस तरह के बयान दे रहे हैं खासकर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं पक्षाचे अब्दुल सत्तार मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिराच्या एंट्री लोकांनी खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत. ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत. अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही. सर हिंदी में यही जानना चाहिए कि अगर त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं आहे.